नमस्कार, माझ्या फूड पकवान चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी कांदेवड्याची भाजी। ही एक वाळवणीच्या पदार्थापासून बनलेली भाजी आहे। हे वडे बनवून तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता। हे उडद डाळी आणि कांद्यापासून तयार करतात। हे आहेत कांदेवडे। हे मी इथे 2 कांदेवडे वापरलेले आहे। 2 कांदेवडे सफिशियंट आहे 4 लोकांसाठी। इथे मी वडे घेऊन त्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करते। कट झाले की याला थोडं तेलामध्ये एक 5 मिनिटं फ्राय करून घेऊया आणि मग याची भाजी बनवूया। चला मग सुरुवात करूया। कढईत तेल तापलं की त्यात राई, जिरं, आला लसणचा पेस्ट घालूया। आला लसणचा पेस्ट घातल्यानंतर यात आपण घालूया 2 मीडियम आकाराचे कापलेले कांदे। कांदे थोडेसे परतून घेऊया जोपर्यंत ते गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण याला परतून घेऊया। त्यानंतर आपण याच्यात घालूया थोडे बेसिक मसाले। हे बघा इथे कांदे चांगले परतून घेत आहे। परतून झाले की यात घालायचं आहे हळदी पावडर, धने जिरे पूड, थोडासा गरम मसाला, लाल तिखट, हे मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरत आहे, चवीपुरतं मीठ आणि टोमॅटो घालून थोडं कवर करून त्याला शिजवून घेऊया जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही। मग याच्यात ॲड करूया आपण थोडंसं आमचूर पावडर। याला चांगलं मिक्स करून परत 2 मिनटं शिजवून घेऊया। मसाल्याला तेल सुटतपर्यंत याला शिजवूया। बघा इथे तेल वर आलेलं आहे। आता आपण याच्यात घालूया कांदेवडे। पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगेल की कांदेवड्यांना थोडा जास्त वेळ लागतो शिजायला, पण खायला खरंच हे खूप अप्रतिम लागतं। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि ही रेसिपी तुमच्याकडे बनते का हेही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा। आता वडे घालूया याच्यात। हे बघा वडे जे मी 2 मिनटं तेलात फ्राय करून घेतले होते ते आता आपण यात टाकूया। वडे टाकल्यानंतर थोडं याला तेलात 2 मिनटं होऊ देऊया। त्यानंतर याच्यात आपण पाणी ॲड करू, कारण हे वडे पाण्यातच शिजतात। याला मीडियम फ्लेमवर पाण्यात शिजवून देऊ। हे बघा थोडे वेळ मी याला तेलात करते, मग याला कवर करून 2 मिनटं एक वाफ देते। बस याला एक वाफ काढल्यानंतर यात आपण घालूया पाणी। एक वाफ काढली, आता यात पाणी घालूया। तुम्हाला किती पाणी पाहिजे तितपत तुम्ही पाणी घालू शकता। पाणी मी ॲड केलं आहे। आता पाणी ॲड केल्यावर याला परत शिजू देऊया। हे बघा कांदेवड्याची भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती पाणी सोक झालेलं आहे। म्हणून पाणी थोडं जास्तच वापरा। जितकं तुम्हाला हवं असेल त्यापेक्षा थोडं जास्तच घाला। ही बघा वड्यांची भाजी रेडी आहे। आता यात आपण थोडं कोथिंबीर घालून गरमागरम चपातीसोबत ही भाजी सर्व करूया। ही झाली आपली रेडी वड्यांची भाजी। माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि हो, ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला ही कशी वाटली। बाय, एन्जॉय।